नमस्कार गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि आजचा ब्लॉगमध्ये मी करणार आहे गणपतीचं डेकोरेशन, म्हणजे दाखवणार आहे मी तुम्हाला गणपतीच्या डेकोरेशनचा ब्लॉग. तर एकदम उद्या गणपती आणि आम्ही आज डेकोरेशन करणार आहे ऑन द स्पॉट. आणि आमचा सगळं जे आहे आम्ही सगळं तयारी करून ठेवली आहे, फक्त आता सगळं अरेंज करायचं आहे आम्हाला. आणि प्रॉब्लेम झाला आहे खूप मोठा की आम्ही जी फ्रेम कट करून आणली आहे ती खराब झाली आहे. तर मी दाखवेल तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये. आता पप्पा आणायला गेले ते कटिंग करायचं. तर इथे माझा भाऊ पण आहे ब्लॉगर, तुम्हाला माहिती असेल त्याचं चॅनल, ते जाऊ द्या. जाऊ द्या. तू नाही घेतलं माझं तुझ्या ब्लॉग मध्ये, तू कट करणार बोलला ना. तर गाईज डिस्क्रिप्शन मध्ये हानू लिंक काय नाही, मी कट करणार आहे गाईज, कारण की तो मी त्याच्या ब्लॉग मध्ये तो कट करणार आहे, तुम्ही पण कट तर काही दोन युट्यूबरांचे भांडण झाले इथे, दोन युट्यूबरांचे भांडण. तर तुम्ही हा माझा ब्लॉग पूर्ण बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला. आणि उद्याचा गणपती बसेल तेव्हा पण एक नवीन ब्लॉग येईल, तर नक्की बघा तुम्ही. मी कंटिन्यू करतोय. येस गाईज. आणि बस आता तुम्ही आता पुढचा ब्लॉग बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय जाऊ नका. हे बघा गाईज आमचं डेकोरेशन, व्हिडिओमध्ये बोलते मी. तर आम्ही हे कापड शिवून घेतलं आहे खालचं, आणि वरचा पडदा पण आम्ही शिवून घेतला आहे. आणि आता आम्ही हे सगळे रॉड्स जॉईन करणार आहे इकडे. आणि मग आमचं डेकोरेशन उद्या गणपती आहे आणि आम्ही आज डेकोरेशन करतो आहे. तर बघू शकता, आता मी दाखवते तुम्हाला की आम्ही कसं करणार आहे सगळं. खूप सारे हातोडा नाही तू पाळणा नाही, पाळणा नाही. शकता तुम्ही. हे खालचं कापड आम्ही शिवून आणलंय. आणि हे जे रॉड्स आहेत ते काय नाही, फ्रेम बनवली पण ती काही बसली नाही, टेबलपेक्षा ती मोठी झाली आहे. ते मामींचा अंदाज चुकला सगळा. आणि आता मामी आणि मामा दोघांचा अंदाज इथे चुकताना. तर बघू आता आपण कसं करू शकतो कापून वगैरे. आणि हे सगळे पडदे म्हणजे कापड आणलंय आम्ही आधी, आणि मग आम्ही ते शिवले. हा माझा भाऊ मध्ये मध्ये करतोय, तर तुम्ही ते इग्नोर करू शकता. बस. तर आता आम्ही बघतो, सगळं ठरवतो आणि तुम्हाला दाखवतो नंतर. तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ. किती वेळा बोलणार ते पूर्ण बघा, पूर्ण. असं का तुम्ही बघा गाईस, गणपती आणि आम्ही आता दांडिया खेळणार. कोणता पाईप आहे? 1 2 3 4. वाईटच झालं. आले आले. 1 हा 2 हा 3 हा 4. हा. अच्छा असं आहे का?
हे बघा गाईज आमची फ्रेम बनली आहे आता. आता आम्हाला लेसनी बांधायचे तर आम्ही आता लेस आणायला चाललो आहे. आणि मग तोपर्यंत मम्मी आणि चिकू याच्यावरती माळा लावून घेईल आणि बाकीचे वेल लावून घेतील. आपण इकडे सोडू शकतो काशी. हा म्हणजे एकाच माळ्यात काम होऊन जाईल हो. हा बाबा माळ मोठी आहे. माळ तू तिकडे घे. तसं नको तिथं आतमध्ये अशी इथं अशी खाली सोडून दे. हे कशी होती रे? हा तिकडे घे बस तिकडे घे तिथे घे जायचं. मागची लाईन ना मागची लाईन माळी. फायनली झाले आमचं डेकोरेशन पूर्ण. बघू शकता तुम्ही. थांबा जरा मम्मी पप्पा आहेत ते माझे आणि ह्या मध्ये मध्ये करतोय बघा चारी साईडनी. लावायची गरज आहे. स्टँड लावायची गरज आहे करे. पाटावर ठेवल्यासारखं होतंय म्हणजे असू दे ना. पाट ठेवल्यासारखं होतंय. स्टँड लावायचं ना? नाही लावलं तरी चालेल. लावलं तर मग ते परत बेल पाशी जायला. फोटो काढ. जबरदस्त. तू वरती उद्या उडून गेला का त्या वरती आली. दादी अवध्याचं कसं करायचं? हा गाईज जेवायला चाललाय हा. लाईट मध्ये असं दिसतंय. खूप मेहनतीनंतर हे सगळं झालेलं आहे फायनली. आणि आता उद्या बाप्पा येतील.